नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागलेले आहे. मी सध्या भाजप आमदार म्हात्रे यांच्या निवासस्थानी आहे. आपण पाहू शकतो की समोर कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकारी सध्या या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर हे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांना देखील तिकीट हवं आहे. त्यांच्या ज्या मुलाखती असतील किंवा त्यांचा जो सर्वे आहे तो सध्या ते घेऊन सध्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे ते सध्या आलेले आहेत. खरं तर तिकीट कोणाला भेटणार हा प्रश्न अद्याप उलगडत नसला तरी देखील मुलाखतीचे सत्र सध्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात मंदा म्हात्रे यांच्या घरी सध्या पाहायला मिळत आहे. आपण सध्या मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी आहोत. आपल्यासोबत थेट संवाद साधण्यासाठी भाजप आमदार मंदाताई म्हात्रे. ताई, खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे. आपण पाहतोय की तुमच्या घरी खरं तर कालपासून आम्ही बघतोय की ज्या मुलाखतीचे सत्र सध्या सुरू आहेत, कशा मुलाखती सध्या सुरू आहेत आणि कोणाकोणाला तिकीट दिलं जाणार आहे? सध्या नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्यांनी माझ्या 3 टीममध्ये तिन्ही वेळा काम केलेलं आहे सक्रिय भारतीय जनता पार्टीचं, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता जे पार्टी सोडून गेल्यानंतर परत पार्टीत आले आणि आता आम्ही काम करून आमच्या विभागामध्ये जे मताधिक्य जे मिळवलेलं आहे तर ते आमच्यामुळे मिळालेलं, त्याला आम्हाला तिकीट पाहिजे. आता इथे धनगर समाजाचे आमच्याकडे उमेदवार आहेत, आता इथे गामी आहे, त्याच्यानंतर आमच्याकडे कोळी समाजाचे आहेत, महिला आहेत, वेगवेगळ्या समाजाची लोक आज माझ्याकडे तिकीट मागायला इकडे येतात. आपण बघितलं 2-3 दिवस झाले इथे सतत लोकांचा, इथे घर जवळ असल्यामुळे काल बघितलं पूर्ण सांडपाडा इथे येऊन बसलं होतं. तर ते प्रत्येक जणांना अपेक्षा आहे, आशा आहे की आम्ही संघटनेचं महत्त्वपूर्ण काम जे आम्ही केलेलं आहे तर आम्हाला तिकीट मिळावं. कार्यकर्त्यांची रास्त अपेक्षा आहे. मलाही वाटतं की कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे तरच भारतीय जनता पार्टी टिकेल, नाही तर काय होणार, येणारे हेच जातील, पुन्हा निवडून आल्यावर जातील आणि खरे कार्यकर्ते यांच्यावर अन्याय होतो. हा अन्याय होऊ नये म्हणून मध्यंतरी मी 4 दिवसापूर्वी माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ देवेंद्र फडणवीसजी यांना भेटून यांची व्यथा मी सांगितलेली आहे कार्यकर्त्यांची. पण आता सर्वे चालू आहे भारतीय जनता पार्टीचा. सर्वेमध्ये आपण या 40 तिकिटी मी बेलापूर मतदारसंघातून मी मागितलेल्या आहेत की हे जे कार्यकर्ते सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांना तिकीट देण्यात यावी, यांचा विचार करावा. भले तिथे ते नगरसेवक नसतील पण त्याचं काम आहे, 10-12 वर्ष त्यांनी पक्षाचं काम केलेलं आहे म्हणून त्यांना तिकीट मिळणं फार गरजेचं आणि आज ते तशा पद्धतीने मला भेटत आहेत. खरं तर नवी मुंबई महानगरपालिकेत भाजप ही सोबळावरती लढणार का महायुतीमध्ये लढणार? आता भाजपच्या आणि शिवसेनेच्या आमच्या 2 बैठका झालेल्या आहेत. आता वरिष्ठांपर्यंत इथले मेसेज गेले आहेत. इथं आम्ही सुद्धा 80-90 तिकीट मागितलेले आहेत, त्यांनी 57 मागितले आहेत. त्यात मी बेलापूरमधून 40 मागितलेले आहेत. म्हणजे अशी आमची तिकिटांची चढाओढ चालू आहे आणि त्याच्यामध्ये आता वरिष्ठ काय निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत. तरी पण तुम्ही कार्यकर्त्यांशी बोलताय, काय वाटतं युती होईल की नाही होईल? युती आता वरच्या लेवलवरती काय पद्धतीने, कशा पद्धतीने वरिष्ठ निर्णय घेतील ते अजून आम्हाला माहिती नाही. आता आम्ही दोन्ही पक्षाचे अहवाल, म्हणजे शिवसेनेचा अहवाल शिंदे गटांचा आणि आमचा अहवाल आम्ही दिलेला आहे काल आमच्या पक्षश्रेष्ठींना पाठवून, त्याच्यावर नक्कीच ते विचार विनिमय करतील. ताई, खरं तर एक शेवटचा प्रश्न आपण पाहतोय की युती होईल की नाही होईल हा एक सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. मात्र महापौर कोणाचा पालिकेवरती? अजून महापौराचं आरक्षण काय आहे माहिती नाही, महिला का पुरुष आहे, पण शक्यतो महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच असेल असं मी आज आपल्याला ठामपणे सांगू इच्छिते. धन्यवाद. खरं तर या होत्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची अशी प्रतिक्रिया आहे की भाजपचाच महापौर नवी मुंबई महानगरपालिकेवरती बसेल असा त्यांनी ठाम विश्वास सध्या व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्रसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.